Toca bem forte do jeito que eu gosto. Eu falo pra você, amor, não para, não para, não para, não para, não para, não, não para, 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 não, não para, para, não, não para, 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 não, não para, não para. Toca bem forte do jeito que eu gosto. Eu falo pra você, amor, não para, toca bem forte. अरे दादा यार ते ट्रेडिंग काय भारी चीज आहे ना दादा. आपण किती आमिर झालं. भेंडी सिल्वरची चेन विन गळ्यात आहे भेंडी. आता आई शपथ दादा लय आमिर झालं. आता आपल्याकडे किती लय लाख पैसा आहे आणि आज शिबत वाढतच जातोय. हा बघ अरे माऊ काय आपण खोलायचं ट्रेडिंग आणि मग नंतर तुझं मार्केट बाजार पण परत आणायचं. अरे दादा तोच तर विषय आहे ना आपला. आपल्याला मार्केट बाजारच तर आणायचं आहे ना आपलं. माऊ तो आपला काय विषय झाला होता रे मार्केट बाजारचा? अरे दादा काय बोलतोय सर तू? कसला विषय? अरे माऊ येड्या आपण मार्केट बाजारचा विषय बोलतोय. ओ अरे असं बोल ना यार, मार्केट बाजारचा विषय. अरे ते काय झालंय माहितीये काय? ते मार्केट बाजार आहे ना माझं ते बंद झालं. ते फॅक्टरीवर ताळं लावली नाही. ते कुणी लावलं नाही मला काय अजून समजत नाही. अरे दादा आपले जेवढे पण आता पैसे आहेत ना त्याला आपलं वाटतं आता बँक अकाउंट मध्ये जमा करायला लागणारच नाही. ते ब्लॅक मनी होईल. अरे माऊ आपण जाऊया तिकडे बँक अकाउंट मध्ये आपण टाकूया ना पैसे, नाही तर ब्लॅक मनी होईल ते. अरे मी पण तेच बोलतोय. आपण बँक अकाउंट मध्ये जाऊया, आता जाऊया आणि तिकडे टाकून येऊया सगळे पैसे. मग आपलं काय सगळा सीन विषय होईल, सॉर्टेड होईल. अर्ध तुझं अर्ध माझं. हा हा ठीक आहे चल. अहो अहो सर कसे आहो? हा काय काम होतं? हा डिपॉझिट करायचे पैसे. हा त्या 4 नंबर टेबल आहे बघा तिकडं. हा तिकडे जावा तुम्ही. अरे मला जरा पैसे डिपॉझिट करायचे होते रे. आमच्याकडे लय जरा पैसे झालेत ना, ते जरा पैसे डिपॉझिट करायचे होते. हा माऊ सर तुमचे पैसे आणा लवकर पुढं. हा सनी सर, हा तुमचे पैसे आणलेत. हा ठीक आहे. हा आता ह्या ना मोजणार आम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला एका कागदपत्रावर साईन करायला लागेल. त्याच्यानंतर तुमचे सगळे पैसे तुमच्या बँकमध्ये राहणार. तुमच्या इकडे अर्धे आहेत आणि तुमचे अर्धे आहेत. ठीक आहे बघायला लागेल. हा सनी सर आणि माऊ सर तुमचे पूर्ण पैसे आम्ही आता मोजलेले आहेत पूर्ण मशीनवर. आता ते सगळे पैसे मिळून आम्हाला आता समजलंय की जे तुमच्या बॉक्स मध्ये पैसे आहेत ते जरा कमी आहेत, पण तुमच्या ज्या मोठ्या बॉक्स मध्ये पैसे आहेत ते आहेत पूर्ण 1500 करोड रुपये. आणि ह्याना जर मिळवली तर त्याच्यामध्ये अजून 1000 वाढतात. म्हणजे 1500 करोड रुपये 1500 करोड रुपये तुमच्याकडे आता आहेत. म्हणून आता तुम्हाला हे सगळे सेव्ह करायला लागणार. तुमचे अर्धे आणि ह्यांचे अर्धे असंच होणार आहे. मग ठीक. काय रे तो संस्कार परत वाचला काय रे? कचऱ्याच्या कुंडीत फेटलेलं साल्याला, पण चला वाचला. पण यावेळी तो नाही वाचणार रे. हो सर, लय मोठा बनत होता पण साला वाचला. हो कसा तो काय माहिती नाही मला. पण नाव घेऊ आता तुम्हाला एक सर मस्तची सांगू काय सर? अहो साले आता ते किती 1500 करोड त्यांनी कमवली नाही. आपला जो 4 नंबरवर बसला ना आपल्या बॅग मध्ये तो माफिया, आणि त्यांनी सांगितलं मला 1500 करोड सालांनी कमवली नाही. साल्यांच्या चोरीवर या का आपण? टायगर भाई, अरे भावा तुला कसं सांगायचं, त्यांनी बँकेमध्ये त्यांचे पैसे गोळा केली नाही, म्हणजे त्यांनी जमा केली नाही, आणि तू चोरी करायचं बात करतोस. आता त्यांच्याकडे 1 रुपया नसेल घरात, पण त्यांच्याकडे सगळे जसं एक मस्त चीज आहे त्यांचा मोबाईल. त्यांचा मोबाईल जर आपल्याकडे आला तर आपण लाखो करोडपती बनू, कारण का त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचं ट्रेडिंगचा सीन आहे रे. अहो सर आपण त्याला आता खतम करून टाकूया काय? मागच्या वर्षी तर साल्याला कुंडीत फेकलेलं कचऱ्याचं, पण ह्यावेळी साल्याला खतमच करून टाकूया. काय बोलतो? तर तू बोलतोयस का मी बोलतोय रे? सर ह्या वेळी तर साल्याला आपण एरोप्लेन आता आपल्याकडे आलेलाच आहे. एरोप्लेन साल्याचे चित्र फाडून टाकूया. सर पिंगू बरोबर बोललेला तुम्ही. आता तुम्ही बॉस आहो आमच्या इथे, आम्हाला पण माहिती आहे. पण सर हे बघा, जर आपण त्याला उडवली, सन्नीला जर उडवली तर माऊ राहील.
आणि माऊचे बाकीचे सगळे पंटर लोक आहेत. माऊचा एक भाव आहे मोने, त्याला किडनॅप करूया काय आपण? मागच्या वर्षी तर मोनेला किडनॅप केलेला, म्हणजे माऊला किडनॅप केलेला, पण ह्यावेळी भेंडी मोनेला किडनॅप करूया काय? सरबत तुम्ही बोला. लायन भाई, तुझी आयडिया तर भारी आहे. तू पण भारी आहेस, तुझी आयडिया पण भारी आहे. मग काय करूया? आपण साल्या त्याला किडनॅपच करूया भेंडी. आता काय पण होऊ दे, तो आपल्या हातातनं नाही निघला पाहिजे, म्हणजे तो आपल्या हातातच आला पाहिजे रे. अरे माऊ, आपल्याला आता कोणच त्रास देणार अजिबात नाही. मग आपण आपल्या भाई लोकांना बोलवायचं भेंडी. हा यार दादा, तुझी आयडिया तर भारी आहे भेंडी. आपण आपल्या भाय लोकांना बोलूया. थांब, फोन करूया सगळ्यांना आणि बोलूया. अरे हा, हॅलो हॅलो, कल्लू आहे. हा बोल बोल. अरे ते आपलं ते एक सेकंड दादा, तू जिंदा आहेस? हो, मी जिंदा आहे. काय? हो हो, इकडे ये लवकर. कुठे? आपल्या पुराण्या घरामध्ये, तुला माहिती नाही? पवार निवास? हो, पवार निवास. थांब, मी येतोच 2 मिनिटात गाडी काढून. हा बोल. एक सेकंड. अरे दादा, तू जिंदा आहेस? हो, आणि माऊ पण सोबत. काय, माऊ पण जिंदा आहे? हो, हा, मग तुम्ही आता हाय कुठं? आपल्या जुन्या घरात, पवार निवास. काय बोलतोस तरी काय? अरे आम्ही येतोय, थांब आता 2 मिनिटात गाडी काढून येतोय. थांब 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 थांब. ये, कल्लू पण येते सोबत. हा हा, ठीक आहे ठीक आहे. दोघे. अरे दादा यार, तुला बघून यार भारी वाटतं यार. आपण आता सगळे इथे आलेलो आहे. अरे अरे कल्लू उठ. मी आलाच नाही तो. उठ. हा, अरे दादा यार, तुला भारी चीज केली यार. तुम्ही कसे वाचले कशी यार नेमकं? मला काही समजत नाही. भेंडी. अरे दादा, लय भारी चीज हा तुमचं. भेंडी भारी भारी, एकदम मस्त रे, एकदम भारी. टिल्लू, तू काय बोलणारस काय रे? अरे हा यार, लय भारी यार, तुम्ही वाचलो यार, ते आम्हाला लय आनंद झाला यार. आता म्हणजे असं म्हणजे चांगलं वाटतं यार तुम्हाला बघून. असं म्हणजे तुम्ही यार चांगले एकदम मातीचे हिरो यार तुम्ही, भेंडी. तुम्हाला पण बघून लय चांगलं वाटतं. आम्ही कचऱ्याच्या इकडे होतो, माहितीये काय? अरे शपथ. अरे मग अरे दादा, ते कचऱ्याच्या इथे होतं ते राहू दे, कचऱ्याच्या इथं. अरे पण लय घाण वास येत असं ना तिथं, बिर्याणीचा वास. हा, ते राहू दे दादा. मग आपण आता आपली नवीन सुरुवात करूया. आता आपण पण, आम्ही सगळे पण आता पवार निवास मध्ये आपण आता राहणार सगळे भाव.